प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभूच्या अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. आपण वाचूया 1 पेत्र्याचा 5 अध्याय 7 वचन. बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे वचन. वचन म्हणतं, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर या ठिकाणी लिहिलं आहे देवाच्या लोकांनो, का त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, म्हणजे तो तुमची काळजी घेतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा काय होतं देवाच्या लोकांनो, आपण पास्टरांना एखाद्या विषयासाठी, एखाद्या चिंतेसाठी प्रार्थना करायला लावतो, किंवा आपण वैयक्तिक प्रार्थनेला बसतो देवाच्या लोकांनो, आणि प्रार्थना केल्यावर पण काय होतं देवाच्या लोकांनो, आपल्याला चिंता भेडसावायला लागतात, आणि मग परत आपण पुन्हा त्याच गोष्टीसाठी प्रार्थना करतो. पास्टरांना म्हणतो, पास्टर माझ्या या गोष्टीसाठी प्रार्थना करा, आणि मग पास्टर तुम्हाला उत्तर देता, अहो काकू मी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे, तुम्ही विश्वास ठेवा, तुमच्या जीवनात कार्य घडेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण मग देवाच्या लोकांना होतं काय, तुम्ही मनात विचार करता, अरे तर मी तर विश्वास पण ठेवलाय, अरे मी माझी चिंता पण देवाकडे कळवलेली आहे, मग माझ्या जीवनात का बरं कार्य घडत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या लोकांनो बघा, प्रभूचं जीवन हे देवाने जगण्यासाठी दिलेलं आहे. देवाच्या लोकांनो, तुम्ही कुठल्या बाबाकडे किंवा तंत्रमंत्र करणाऱ्या लोकांकडे नाही आलेले, का त्या बाबाकडे आले आणि त्या बाबाने तुम्हाला दिलं एखादा लिंबू आणि जा तुमच्या जीवनात कार्य घडण आणि सांगितलं उद्याच चमत्कार घडला. हे अशी पद्धत नाही देवाच्या लोकांनो. प्रभू येशू ख्रिस्त जीवन घेऊन आलेला आहे, आणि ते जीवन त्याने तुम्हाला जगण्यासाठी दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपण प्रार्थना करून उठतो ना, आणि प्रार्थनेच्या उत्तर आपल्याला मिळूपर्यंत देवाच्या लोकांनो ज्यावेळेस आपण स्थिर असतो, त्याच वेळेस देवाला आपला विश्वास दिसून येतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाकडून जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्हाला गरज कशाची आहे? विश्वासाची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाला म्हणू नाही शकत का देवा तुझं इथं मंदिर आहे, तुझं इथं चर्च आहे, मी तुझ्याकडे चालत येते आणि मग मला तू दे. नाही, देव असा कधीच प्रसन्न होत नाही. बायबल म्हणतं, विश्वासा वाचून त्याला प्रसन्नच कुणी करू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर विश्वासाने प्रसन्न होणारा परमेश्वर आहे देवाच्या लोकांनो. मग काय होत आहे देवाच्या लोकांना या ठिकाणी? आता तर मी विश्वास पण ठेवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी विश्वासाने धरून राहायला पण तयार आहे. पण मग काय होतंय देवाच्या लोकांनो, मला चिंता भेडसावत आहे, माझ्या डोक्यात विचार येत आहे, माझ्या डोक्यात भीतीचे विचार येत आहे. अरे घडण का नाही? अरे कसं होईल? अरे खरंच माझ्या प्रार्थनेचं उत्तर भेटन का नाही? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अरे माझ्याकडं वेळ थोडा राहिलेला आहे, माझ्या वेळेच्या अगोदर मला माझ्या जीवनात प्रार्थनेचं उत्तर दिसन का नाही? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा गोष्टी, अशा चिंता आपल्याला भेडसावायला लागतात देवाच्या लोकांनो. आणि मग या गोष्टीमध्ये आपल्याला एकच करणं गरजेचं आहे देवाच्या लोकांनो, ते म्हणजे आपण आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या विचारांवर तुमचं नियंत्रण नसेल देवाच्या लोकांनो, तर सैतानाला त्या ठिकाणी तुमच्या जीवनात कार्य करायला जागा भेटली जाते देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही विश्वास ठेवलेला आहे देवाच्या लोकांनो, पण सतत चिंता चिंता चिंता, सतत विचार 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 जर येत असेल देवाच्या लोकांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर सैतानाला त्या ठिकाणी काय होते? कार्य करायला जागा होते देवाच्या लोकांनो. आणि आपल्याला सैतानाला कार्य करायला जागा द्यायची नाही, तर आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला विचारात टाकणारं कोण आहे माहिती आहे का? तुम्हाला विचारात गुंतवणारं कोण आहे देवाच्या लोकांनो? तर सैतान. बघा, तो तुमच्या मनात विचार टाकतो, तो तुमचं मन भरवतो देवाच्या लोकांनो. बघा, आपलं तुमच्या स्क्रीनवरती एक वचन येत आहे. बघा काय लिहिलंय, प्रेषितांची कृत्य 5 अध्याय 3 वचनात बघा काय लिहिलं आहे. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे, म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? कोणी भरवलंय? सैतानाने तुझे मन का भरवलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मन भरवणारा कोण आहे? सैतान. देवाच्या लोकांनो, देवाच्या लोकांना पाठीमागे ओढणारा कोण आहे? सैतान. देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं, ज्यावेळेस तुम्ही येशूच्या नावात मागितलं ना, त्याच वेळेस तुम्हाला भेटून गेलेलं आहे, त्याच वेळेस तुम्हाला ते विश्वासाने धरून ठेवायचं आहे उत्तर. हालेलुया. पण सैतान येऊन मन भरवतो, सैतान येऊन विचार टाकतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग काय, सैतान येतोय, विचार टाकतोय, तर आपण काय करणार? ते विचार खेळवत बसणार आपल्याला? नाही. बायबल म्हणतं, सैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला त्या विचाराला, त्या मन भरवणाऱ्या सैतानाला अडवायचंय देवाच्या लोकांनो. आपलं मन भरू नाही द्यायचं देवाच्या लोकांना. हालेलुया. कारण देवाने, आता तुम्ही ज्यावेळेस ख्रिस्तामध्ये आला, तुम्हाला नवीन मन दिलाय, तुम्हाला पूर्णपणे नवीन केलेलं आहे देवाच्या लोकांनो. तर मग सैतान तीच गोष्ट खराब करू बघत आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला ती खराब करू द्यायची नाही देवाच्या लोकांनो. कारण आज तुमच्या प्रार्थना, आज तुमची एक प्रार्थना आहे देवाच्या लोकांनो, उद्या दुसरी समस्या, परवा तिसरी समस्या आहे,
त्याच्यानंतर चौथ्या दिवशी परत दुसरी समस्या आहे. देवाच्या लोकांनो, समस्या संपणार नाहीये देवाच्या लोकांनो, पण आपलं तारण महत्वाचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शैतान तुमच्या याच पाठीमागे आहे का तुम्ही तुमचं तारण गमावं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून तो काय म्हणतो, तुला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, अरे उगच करतोय, उगच टाइमपास करतोय. हालेलुया, देव सोडून ये, कुठं नादी लागत बसला, काहीतरी वेगळा मार्ग शोध, याला फोन लाव, मोठ्या व्यक्तीला फोन लाव, इकडं फोन कर, तिकडून पैसे घे, असं तो आपलं मन भरवतो देवाच्या लोकांनो. भीतीचे विचार टाकतो, निराशेचे विचार टाकतो देवाच्या लोकांनो. पण शैतानाला आपल्याला ते करू द्यायचं नाही, कारण बायबल म्हणतं शैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शैतानाला अडवायचं, त्या विचारांना अडवायचंय. हव्वेने त्या विचारांना अडवलं नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, शैतान हवेकडे आला आणि हवेला काय म्हणाला, बघ ते फळ किती सुंदर दिसतंय, तू खा म्हणजे तू देवासारखी जाणणारी होशील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा तिच्या कानात तो आवाज आला देवाच्या लोकांनो, आणि तिला काय पडली, भुरळ पडली. बायबल म्हणतं तिने ते फळ खाल्लं देवाच्या लोकांनो. आपल्याला त्याच्या आवाजाने भुरळ पडू द्यायची नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आपल्याला स्थिर राहायचंय देवाच्या लोकांनो, आणि आपल्याला ओळखायचंय का मला भुरळ पाडणारा आलेला आहे. हालेलुया, मी त्याला अडवणार आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण शैतानाला एवढी ताकद नाही, तो तुमच्याशी परत पाठीमागं फिरून लढन आणि तुम्हाला पाडणच. हालेलुया, नाही, बायबल म्हणतात शैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईन. पळून काय होईल, पळून जाईन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो देवाच्या लोकांना थांबणार नाही, बायबल तो पळून जाईन. फक्त तुम्हाला त्याला अडवायचंय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आपण आज अडवत नाही देवाच्या लोकांना. तर का बरं देवाच्या लोकांना आपण त्याला अडवत नाही, तर आपण जुन्या जीवनाने जगत आलेल्या गोष्टीनुसार विचार करत असतो. नाही, हे असंच घडलं जातंय, बाकीच्या लोकांसोबत पण असंच घडतंय, माझ्यासोबत पण असंच घडतंय, असे विचार नाही करायचे देवाच्या लोकांना. आपल्याला आपले विचार नवीन बनवायचे आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही रोमकरास पत्र 12 अध्याय 2 वचन जर वाचलं तर बघा तुमच्या स्क्रीनवरती काय लिहिलं आहे प्रभूने तुमच्यासाठी. बघा, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय हे तुम्ही समजून घ्यावे. हालेलुया, बघा देवाला जे जीवन तुम्हाला द्यायचं आहे ना, ते कसं आहे, उत्तम आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना वचन काय म्हणतंय, देवाची जी इच्छा आहे तुमच्यासाठी ती कशी आहे, उत्तम, उत्तम. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं, मी जे संकल्प तुम्हासाठी केले ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ते तुमच्या हिताचे, ते तुमच्या अनिष्टाचे नाहीत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर कुठल्या प्रार्थनेचं उत्तर भेटायला जरी वेळ लागत आहे, तर याचा अर्थ असा नाही का देवाला ते तुम्हाला द्यायचं नाही. देवाला, देवाच्या लोकांना ती गोष्ट तुम्हाला द्यायचीच आहे. कधी तर ती तुम्हाला पूर्ण करून, कारण देव जे पण काय देतो ते उत्तम देतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणते प्रत्येक उत्तम देणगी ही वरतून उतरली जाते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रत्येक उत्तम देणगी वरतून उतरली जाते, तिला विकार नाही, ती ज्योती मंडळाच्या छायेने फिरण्यात जात नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना देव जे देतो ते उत्तम, म्हणून इथे लिहिलंय काय, देवाची इच्छा कशी तुमच्यासाठी, देवाची इच्छा तुमच्यासाठी उत्तम आहे. हालेलुया, ग्रहणीय आहे, तुम्ही ग्रहण करू शका ना, अशा आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुढे लिहिलंय परिपूर्ण आहे. कशी आहे, परिपूर्ण आहे. देव आपला कधीच अपूर्ण काही ठेवत नाही देवाच्या लोकांना. देव जे पण देतो ना ते सार्वकालीन देतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही एखादा व्यक्ती जर बघितला असेल का तो देवामध्ये वाढलेला असेल, आत्म्याने भरलेला असेल देवाच्या लोकांना, त्याने जर कुठली गोष्ट देवाकडून जर मिळवलेली असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन विचारा देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का तुला हे देवाने दिलेलं हे कधी संपतं का? कधीच संपत नाही देवाच्या लोकांनो, कारण परमेश्वर देवा परिपूर्ण देणारा परमेश्वर आहे देवाच्या लोकांनो. देवाने जर एकदा छुटकारा दिला ना, पुन्हा कधीच तिथं शैतान हात घालू शकत नाही देवाच्या लोकांनो. तुमचे ते आशीर्वाद कधीच तुमच्या जीवनात थांबू शकत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण आपला देव कसा आहे, परिपूर्ण देणार आहे. बायबल म्हणतं देवाची जी इच्छा आहे तुम्हाला द्यायची ती कशी आहे, उत्तम आहे, परिपूर्ण आहे, ग्रहणीय आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, याच वचनात आपल्याला स्थिर राहायचंय देवाच्या लोकांनो. शैतानाला आपल्या विचारांवर ताबा नाही मिळू द्यायचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे जर बघितलं तर काय लिहिलंय बघा, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. काय म्हणताय वचन, या युगाबरोबर समरूप होऊ नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय, या युगाबरोबर समरूप होऊ नका. या जगाचे जसे विचार आहे, डॉक्टर म्हणताय का तुला आजार झालेला आहे, तू या आजारात संपून जाशील. नाही, देवाचं वचन म्हणतं देवाच्या लोकांनो, त्या या युगाबरोबर, या जगाच्या ज्ञानाबरोबर समरूप होऊ नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यासोबत तुम्ही एक होऊ नका. शैतान येऊन तुम्हाला म्हणतोय, अरे तुझ्याकडे वेळ थोडा राहिलाय, भीतीचे विचार दाखवतोय. देव म्हणतो तुम्ही त्याच्याशी समरूप होऊ नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी द्यायला तुम्हाला समर्थ आहे, त्या विचाराशी तुम्ही काय होऊ नका, समरूप होऊ नका. तर काय लिहिलंय बघा पुढं, तर आपल्या मनाच्या रिलाबारा सेके वेरेबे, बघा किती अद्भुत परमेश्वर आहे आपला. तर आपल्या मनाच्या
नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं वचन? तर मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला स्वतःच्या मनाचं नवीकरण करायचंय देवाच्या लोकांनो. कारण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मनाचं नवीकरण करताना त्याच वेळेस तुम्ही ख्रिस्ताला अनुभवू शकणार आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच वेळेस तुमचं रूपांतर होऊ शकणार आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही तुमच्या मनाचं रूपांतर केलं नाही, जर देवाच्या लोकांनो तुम्ही या जगाशी समरूप होऊन जीवन जगत असले, तर या जगात काय आहे देवाच्या लोकांनो? भीती, त्रास, संकट, निराशा या गोष्टी आहे देवाच्या लोकांनो. डिप्रेशन, एन्झायटी अशा गोष्टी आहे देवाच्या लोकांनो. पण जर तुम्ही देवाच्या वचनाशी समरूप झाले, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं माझं वचन हे सत्य आहे. ज्यावेळेस आपण ख्रिस्ताला स्वीकारतो ना देवाच्या लोकांनो, हे जगाचं ज्ञान आपल्यासाठी सत्य नाही, तर आपल्यासाठी फक्त देवाचं वचन सत्य आहे. देवाचं सत्य म्हणजे काय? वास्तविकता देवाच्या लोकांनो, रियालिटी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लोकांना देवाचं सत्य म्हणजे फक्त वाटतं ही गोष्ट चूक आहे, ही गोष्ट बरोबर आहे. नाही, सत्य म्हणजे वास्तविकता. तुम्ही त्या वचनातून जगू शकता. हालेलुया, ते तुमचं खरं जीवन आहे. जुनं जीवन जे होतं, जे विचार होते, ते तुमचं खरं जीवन नाहीये. तर तुम्ही जे आता ख्रिस्तामध्ये आलेला आहात, ते तुमचं खरं जीवन आहे. ते तुमचं ऍक्च्युअल लाईफ आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि काय सत्य? उत्तम, ग्रहणी आणि परिपूर्ण जीवन तुम्हाला द्यायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग या वचनात आपल्याला स्थिर राहायचंय का? मनाचं नवीकरण आपल्याला करायचंय. ज्यावेळेस सैतान येणार काय तुमच्या कानामध्ये सांगायला, अरे तुझं इथं वेदना होत आहे बरं का. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अरे तुला इथं आणखीन त्रास होतोय, तू बरा झाला नाही. आपल्याला त्याला देवाच्या लोकांनो, देवाच्या सत्याने, वचनाने दटावून लावायचंय. काय? त्याला बसलेल्या माराने मी निरोगी झालेलो आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, त्याचं ते हत्यार फेकण्यास तो काम करा. बायबल म्हणतं सैतानाचे जळते बाण तुम्हाला विझवता यायला पाहिजे. हालेलुया, विश्वासाची ढाल हाती घेऊन उभा राहा. सैतान डावपेच खेळतो देवाच्या लोकांनो, पण तुम्हाला काय करायचंय? मनाचं नवीकरण करायचंय. तुम्हाला तयार राहायचंय विश्वासाची ढाल घेऊन. हालेलुया, भीतीचा विचार येतोय ना, देव म्हटलाय भिवू नको. हालेलुया, येशूच्या नावात मी भीती नाकारतो. भीती माझ्या जीवनाचा भाग नाही. मी कशालाच घाबरत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं का मी तुझ्या बरोबर आहे, कोणी वाईट करण्यास तुझ्यावर येणार नाही. तर येशूच्या नावात मी कशालाच घाबरणार नाही. देव माझ्या बरोबर आहे, कोणी वाईट करण्यास माझ्यावर येणार नाही. हालेलुया, मी विजयी जीवन जगणार. जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे जगाचे विचार आहे ते आपल्याला नाकारायचे, रिजेक्ट करायचे देवाच्या लोकांनो, आणि देवाने दिलेल्या सत्यामध्ये मनाच्या नवीकरणाने स्वतःचं जीवन जगायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला मनाचं नवीकरण ज्यावेळेस आपण करू देवाच्या लोकांनो, देवाच्या वचनाने आपण स्वतःला भरू ना, त्याच्यामुळे पौल काय म्हणतो? ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहावं. हालेलुया. का बरं भरपूर राहावं? कारण जेवढं ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये, तेवढं तुम्हाला सत्य माहिती, तेवढं तुमचं मनाचं नवीकरण करून तुम्ही जीवन जगणार. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुमचं मनाचं नवीकरण होणार ना, सैतान तुमचे विचार खेळू शकणार नाही देवाच्या लोकांनो, कारण तुम्हाला सत्य माहिती आहे. हालेलुया. सैतान म्हणतो तू या आजारात संपणार, पण सत्य तुम्हाला माहिती आहे काय? मी संपणार नाही. बायबल म्हणतो तू दीर्घ आयुष्याचं जीवन जगणार, तर मी दीर्घ आयुष्याचं जीवन जगणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. हे मनाचं नवीकरण, या सत्यामध्ये आपल्याला जीवन जगायचंय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला संपण्यासाठी नाही बोलवलं, देवाने आपल्याला जगण्यासाठी बोलवलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं मी तुझ्या शत्रूंचा नायनाट करीन. कोणाचा? तुझ्या शत्रूंचा नायनाट करीन. हालेलुया. तुम्हाला जगण्यासाठी बोलवलंय, तुमचे शत्रू हरण्यासाठी बोलवलेले आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. मग आपल्या मनाचं नवीकरण करण्यासाठी आपल्याला रोज काय केलं पाहिजे देवाच्या लोकांनो? एक वचन वाचूया आपण. यहोशुआचा 1 अध्याय 8 वचन बघा, स्क्रीनवर आहे तुमच्या. काय लिहिलंय? नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिलेलं आहे ते काळजीपूर्वक पाळ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणासोबत बोलतोय या ठिकाणी? परमेश्वर देव यहोशुआ सोबत बोलतोय देवाच्या लोकांना. हालेलुया. आता हा कुठला समय आहे? यहोशुआ देवाच्या लोकांनो आता नवीन देशामध्ये लढायला जाणार होता. समोर यरिहो होतं देवाच्या लोकांनो, त्याच्या भिंती होत्या, नेफलिमी लोक होते, महाकाय लोक होते देवाच्या लोकांनो. आता ह्या लोकांसोबत यहोशुआ लढायला जाणार होता देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर बौद्धिक दृष्टीने, जगाच्या दृष्टीने जर विचार केला असता, तर यरिहोचं नगर पाडण्यासाठी, त्या भिंती पाडण्यासाठी त्यांना काय गरजेचं होतं देवाच्या लोकांना? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तोफा गरजेच्या होता. भरपूर सगळे देवाच्या लोकांना, त्या नेफलिमी लोकांसोबत लढण्यासाठी काय गरजेचं होतं? तलवारी, भाले, हत्यारे गरजेचे होते देवाच्या लोकांना, पण यांच्याकडे काहीच नव्हतं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग देवाने त्याला काय सांगितलं? तू काय करायचं?
नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव तुझ्या मुखी असू द्यायचा. त्यात जे काही लिहिलंय ते काळजीपूर्वक पाळायचं आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, मनन. हालेलुया! काय सांगितलं देवाने यहोशूआला? रात्रंदिवस त्या नियमशास्त्राचं मनन कर, त्या वचनावर चिंतन कर, मनन कर. कारण ज्यावेळेस तो नवीन देशामध्ये जाणार आहे, त्यावेळेस ते समोरचे महाकाय लोक बघून तू घाबरू नये. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. तर तुझ्यामध्ये ते सत्य राहावं. कारण मनन केल्यावर काय होतं देवाचे लोकांनो? देवाचं जे सत्य आहे, जे वचन आहे ते तुमच्या मध्ये उतरून येतं. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तुमच्या आत्म्यामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या जीवामध्ये वचन उतरण्याचा, वचनाशी एकरूप होण्याचा मार्ग म्हणजे देवाच्या लोकांनो मनन. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही वचनावर मनन करताना देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस ते वचन तुमच्यामध्ये उतरलं जातंय. हालेलुया! तुम्ही त्याच्याशी एक होऊन जीवन जगता. तुम्हाला सत्य कळलं जातं का सत्य काय आहे. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जसं यहोशूआला जायचं होतं लढायला, पुढं भरपूर सगळे धिप्पाड योद्धे होते, पण देवाने काय सांगितलं? आधीच मनन कर. यहोशूआने आधीच मनन केलं का परमेश्वर माझ्या सोबत आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे, परमेश्वर देव माझ्या सोबत आहे, माझा सर्व शत्रूंचा नायनाट होणार आहे, शत्रूंचा नायनाट होणार आहे. जसं त्याने मनन केलं देवाच्या लोकांनो, ते वचन त्याच्याशी काय झालं? एकरूप झालं. समोर ज्यावेळेस गेला देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस तो घाबरलाच नाही. कारण ज्यावेळेस ती भीती आली असेल, वचन आतमधून उडी मारून वरती आलं देवाच्या लोकांनो, का परमेश्वर देव तुझ्या सोबत आहे, भिवू नको. हालेलुया! मी तुझ्या शत्रूंना तुझ्या हाती दिलेला आहे. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. आपल्यालाही देवाच्या लोकांनो हे मनन करायचंय. देवाच्या लोकांनो, आपल्यालाही जे बायबल देवाने दिलेलं आहे ना, जी जीवनाची भाकर दिलेली आहे देवाच्या लोकांनो, तिच्यावर मनन करायचंय. देवाच्या लोकांनो, मनन करताय म्हणजे काय करताय? तुम्ही ते वचन खाताय देवाच्या लोकांनो, चावताय देवाच्या लोकांनो, जिरवताय देवाच्या लोकांनो. हालेलुया! जसं आपण पोळी भाजी खाल्ल्यावर काय होतं? ते चावतो, ते जिरवतो ना, आपल्या शरीराशी काय होऊन जातं? एकरूप होऊन जातं देवाच्या लोकांनो. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही वचन खाताय, जिरवताय, तुमच्याशी एकरूप होऊन जाताय आणि नकळत तुम्ही त्या वचनातून जगायला लागताय देवाच्या लोकांनो. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. जसं वचन आहे देवाच्या लोकांनो, काय? जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. हालेलुया! तुम्ही बायबल वाचलंय, देव तुमच्यासोबत बोललाय बायबल मधून हे वचन देवाच्या लोकांनो, जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. तुम्ही उठले, झोपले, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बसलेत निवांत, मनात काय चालू आहे? मनन चालू आहे. जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. मनन चालू आहे मनामध्ये, जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. मग मनन करता करता थांबले. जगात काय? जगात आजार आहे, जगात निराशा आहे, जगात भीतीचे विचार आहे. मग मनन करता करता जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. तर येशूच्या नावात जगात जी भीती आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. जगात जे विकार व्याधी आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. हालेलुया! जगात जे त्रास आहे, जगात ज्या अडचणी आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. जसं तुम्ही मनन करता देवाच्या लोकांनो, विश्वास तुमच्यामध्ये वाढला जातोय. कारण ज्यावेळेस भीतीला हरवायचं असेल तुमच्यामध्ये विश्वास लागतो. ज्यावेळेस मनन करताना विश्वास वाढला जातोय. देवाचा आत्मा मोकळीकतेने तुमच्या जीवनात कार्य करतो देवाच्या लोकांनो. आणि ज्यावेळेस तुम्ही मनन करून देवाच्या वचनाशी एकरूप होऊन जीवन जगायला लागता, त्यावेळेस कुठलाही विचार येऊ द्या, देवाच्या लोकांना तो विचार तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही. कारण त्या विचाराला तेवढी ताकद नाहीये देवाच्या लोकांनो. कारण ज्यावेळेस तुम्ही मनन करता, मुखातून ते वचन काढता, तर ते येणाऱ्या विचारांवर काय होते? आत्म्याची तलवार उतरली जाते देवाच्या लोकांना. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. तलवारीचं काम काय असतं? समोरच्यावर घाव करायचे. ज्यावेळेस शैतान हल्ला करायला येतो, तुम्ही वचनाची तलवार हाती घेताय. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस ते मनन केलेलं वचन मुखातून बाहेर काढता, शैतानाचा जो विचार आहे तो हाणून पडला जातो. शैतानाचं ते कार्य आहे ते हाणून पडलं जातं देवाच्या लोकांना. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही देवाच्या लोकांनो रेस्टमध्ये, विसाव्यामध्ये जीवन जगता. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया. तर आपले विचार आपल्याला शैतानाला खिळू द्यायचे नाही, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने देवाच्या लोकांना आपलं रूपांतर करायचं आहे. आणि देवाने जे आपल्याला लक्झरियस लॅविश लाईफ दिलेलं आहे, आशीर्वादित गौरवशाली जीवन दिलं आहे, ते जीवन जगून परमेश्वराची महिमा, परमेश्वराचा गौरव करायचा आहे. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आणि आज निश्चितच या वचनाकरवी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित झालो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस.